नमस्कार रसिक श्रोते हो. मी सौ योजनगंधा जोशी सेंटर स्पॉटमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण गीत रामायणातील 50वे पुष्प म्हणजेच किती यत्ने मी तुला पाहिली तू ते या गीताचे रसग्रहण ऐकणार आहोत. भूवरी रावणवध झाला असे म्हणत सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला. सृष्टीमध्ये आनंद पसरला. परंतु रावणाच्या वधाने त्याच्या अंतःपुरात मात्र शोकाचा पूर लोटला. श्रीरामांनी रावणाचे और्ध्वदेहिक करण्याची आज्ञा विभीषणाला केली. त्यावेळी श्रीराम म्हणतात की वैर हे मरणापर्यंतच असते. असे म्हणताना अजून एक उदात्त विचार त्यांनी जगासाठी ठेवला आहे. जेव्हा शत्रूचा मृत्यू होतो त्याबरोबरच तेव्हा शत्रुत्वाचा अंत होतो आणि कोणतेही अयोग्य चुकीचे वर्तन शत्रू म्हणून गतप्राण देहाशी पुन्हा न करता त्याचे योग्य संस्कार केले गेले पाहिजेत. इथे कटुता संपवून एक माणूस म्हणून त्याकडे बघता आले पाहिजे. रावणवधानंतर श्रीरामांनी आपले रणकर्कश रूप पार टाकले, सौम्य रूप धारण केले. त्यांनी हनुमंताला आज्ञा केली की हे वानराधिपते, ही विजय वार्ता आणि आमचे कुशल तू जानकीला जाऊन निवेदन कर. हनुमंताने सांगितलेली ही वार्ता ऐकताच आनंदातिशयाने सीता अबोल झाली. ती केवळ इतकेच बोलली की भक्तवत्सल भरत्याच्या दर्शनाची मला इच्छा आहे. तिची अवस्था हनुमंताने श्रीरामांना निवेदन केली तेव्हा त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन ये. आता पहा श्रोते हो, श्रीरामांनी प्रथम हनुमंताकरवी सीतेला निरोप पाठवला आणि नंतर विभीषणाला तिला घेऊन येण्याची आज्ञा केली. त्यांच्या शिष्टाचारी वर्तनाचे दर्शन पुन्हा इथे दिसून येते. आपण लंकेवर विजय प्राप्त केला असला तरी रावणाचा उत्तराधिकारी म्हणून विभीषण हा आता लंकेचा अधिपती आहे. त्याच्या अनुमतीशिवाय सीतेला हनुमंताकरवी आपल्याकडे बोलवणे उचित नाही. हे शिष्टाचारच धरून नाही, म्हणून त्यांनी हनुमंताकरवी केवळ विजयाचा निरोप पाठवला आणि विभीषणाला सीतेला घेऊन येण्यास सांगितले. हा अत्यंत महत्वाचा शिष्टाचार आजच्या काळातही कार्य करताना आपल्याला महत्वाचा ठरतो. श्रीरामांच्या आज्ञेनुसार विभीषण देवी सीतेला घेऊन आला. सीता रामांसमोर आली. पती पत्नींना एकमेकांचे मुखदर्शन घडले आणि राजाधिराज रामचंद्र सौम्य स्वरात त्या जनकनंदिनीला म्हणू लागले, किती यत्ने मी तुला पाहिली तू ते, लीनते चारुते सीते. संपले भयानक युद्ध, दंडिला पुरा अपराध. संपले भयानक युद्ध, दंडिला पुरा अपराध. मावळला आता क्रोध, मी केले जे उचित नृपाते होते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, खूप मोठ्या कालावधीनंतर अनेक प्रयत्न करून घनघोर युद्ध करून रावणाचा वध करून जेव्हा श्रीरामांना देवी सीतेचे दर्शन घडले तेव्हा तिच्याबद्दल असणारे सहज स्वाभाविक भाव त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहेत. सीता ही रूपसंपन्न तर आहेच, पण त्याही पेक्षा जास्त ती गुणसंपन्न आहे. तिच्या या गुणसंपन्नतेमुळेच ती अधिक सुंदर आहे, मोहक आहे, प्रिय आहे आणि म्हणूनच श्रीराम तिला लीनते चारुते असे संबोधतात. श्रीराम हे मूळचे शांत सौम्य स्वभावाचे आहेत, परंतु युद्धभूमीवर त्यांनी रणकर्कश रूप धारण केले होते. रावणवधानंतर त्यांनी आपले सौम्य रूप पुन्हा धारण केले. युद्ध करणे, कोणाचे प्राण घेणे, जीविताची हानी करणे हा श्रीरामांचा स्वभाव धर्म नाही, कारण ते जगाचे पालन करते श्री विष्णूंचे अवतार आहेत. त्यामुळे आई जसे ममतेने वात्सल्याने आपल्या मुलांचे पालन पोषण करते, त्याचप्रमाणे अखिल सृष्टीचे पालन करणे हा त्यांचा स्वभाव धर्म आहे. परंतु आज त्यांनी हे युद्ध जगासाठी केलेले आहे आणि हे सर्व मान्य करताना ते सीतेला याची कबुली देतात. ते म्हणतात, हे सीते, हे भयानक युद्ध आता संपले. जे चुकीचे होते, जे अपराधी होते, त्यांना त्यांचा दंड मी दिला. आता माझा क्रोध मावळला.
जे एखाद्या राजाला शोभेल तेच वर्तन मी केले. माझ्या अखिल प्रजेला अभय देणे, त्यांना सुरक्षित करणे हे माझे कर्तव्य होते, ते मी केले, असे श्रीराम सीतेला सांगताना पुढे म्हणतात की घेतले रणी मी प्राण, नाशिला रिपू अवमान. घेतले रणी मी प्राण, नाशिला रिपू अवमान. उंचावे फिरुनी मान, तव भाग्याने वानर ठरले जेते. लीनते चारुते सीते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, श्रीराम हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी रणांगणावर रौद्ररूप धारण केले. मोठ्या प्रमाणात शत्रूचा नायनाट केला. खूप लोकांचे प्राण घेतले. यामध्ये शत्रूसह स्वतःच्या सैन्यालाही प्राण गमवावे लागले. याचे दुःख अतिव हळव्या मनाच्या श्रीरामांना होते. परंतु तेच करणे उचित असल्याने आपण ते केले असे श्रीराम म्हणतात. जेव्हा रावणाने सीतेला पळवून आणले तेव्हा वनवासात आपण जानकीचे रक्षण करू शकलो नाही, ही घटना रघुकुलाला शोभणारी नव्हती. ही खंत एक पती म्हणून श्रीरामांना होतीच, पण त्याचबरोबर समस्त ऋषीमुनींना त्यांनी राक्षसांच्या त्रासातून मुक्त करण्याचे अभय दिलेले होते. आज या विजयाने श्रीरामांची आणि रघुवंशाची मान उंचावली. रघुवंशाची कीर्ती दशदिशात पसरली. हे जाणून श्रीराम सीतेला म्हणतात की हे सीते, तू खरोखरच भाग्यवान आहेस. वनवासी असलेल्या माझ्याजवळ काहीही नव्हते, परंतु तुझ्या भाग्याने हे वानरगण मला सैन्य म्हणून लाभले आणि कोणत्याही युद्ध सामुग्रीशिवाय शस्त्रास्त्र संपन्न असलेल्या रावणाच्या सेनेवर आपण विजय प्राप्त करू शकलो. केवळ तुझ्याच भाग्याने हे वानर आज विजेते ठरलेले आहेत. ते पुढे म्हणतात की शब्दांची झाली पूर्ती, निष्कलंक झाली कीर्ती. शब्दांची झाली पूर्ती, निष्कलंक झाली कीर्ती. पाहिली प्रियेची मूर्ती, मी शौर्याने वाकविले दैवाते. लीनते चारुते सीते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, वनवासाच्या वाटेवर श्रीरामांना अनेक ऋषीमुनी तपस्वी भेटले होते. ते राक्षसांच्या अण्वित छळाने ग्रासलेले होते आणि श्रीरामांना यातून आम्हाला सोडवा अशी प्रार्थनाही त्यांनी केलेली होती. तेव्हा श्रीरामांनी सर्वांना अभय दिले होते. शत्रूचा नाश करेन असा शब्द दिला होता. त्याचबरोबर लवकरच रावणाच्या तावडीतून तुझी मुक्तता करेन असा शब्दही हनुमंताकरवी त्यांनी सीतेला दिला होता. आज रावणवधाने दिलेल्या शब्दांची पूर्तता झाली. ऋषी मुनींना हायसे झाले. सीतेची मुक्तता झाली. सीतेच्या रावणातील बंदिवासामुळे रघुवंशाची कीर्ती काही काळ झाकोळली गेली होती. चंद्रकलेवरही डाग असावा तसे काहीसे झाले होते. पण सीतेच्या मुक्ततेने तो कलंक आज धुतला गेला. असे सर्व भाव आपल्या प्रियेची सीतेची मूर्ती पाहिल्यानंतर त्यांच्या मनात दाटून आले आणि ते मोठ्या अभिमानाने सीतेला म्हणतात की आज मी शौर्याने दैवालाही वाकवले. तुझे माझ्यापासून दूर होऊन रावणाच्या बंदिवासात पिचणे हे आपले दैव होते, परंतु मी माझ्या शौर्याने आणि तुझ्या भाग्याने दैवालाही वाकवले. असे म्हणताना ते पुढे व्यक्त होतात की तुझ साठी सागर तरला, तो कृतार्थ वानर झाला. तुझ साठी सागर तरला, तो कृतार्थ वानर झाला. सुग्रीव यशस्वी ल्याला, सुरललनाही गाती मंगल गीते. लीनते चारुते सीते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, श्रीराम आणि देवी सीतेचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्या प्रेमापोटीच श्रीराम सीतेला मुक्त करण्याच्या हेतूने लंकेकडे येताना सागरावर नाईलाजाने त्यांना शस्त्र उपसावे लागले. तेव्हा सागरानेही त्यांना वाट मोकळी करून दिली. त्यांचे देवी सीतेवरील प्रेम पाहूनच सारी वानरसेना द्वेषाने रावणाशी लढली. घनघोर युद्ध करून विजयश्री प्राप्त केली. आज सुग्रीवाला यशस्वी मिळाली. सगळे कपिगण कृतार्थ झाले. सर्वत्र आनंदोत्सव होत आहे.
देवललना म्हणजेच अप्सरा या यशाचे मंगलगीत गात आहेत. असे अतिशय भावविभोर होऊन श्रीराम म्हणत आहेत. ते पुढे म्हणतात की हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले. हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले. मी कलंक माझे धुतले, गतलौकिक गे लाभे रघुवंशाते. लीनते चारुते सीते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, रावणासोबतचे झालेले हे युद्ध, त्याला देवी सीता ही केवळ निमित्त मात्र आहे. खरं तर अखिल पृथ्वीला राक्षसांच्या छळापासून, त्यांच्या भयापासून मुक्त करण्यासाठी आणि रावणवध करण्यासाठीच श्रीरामांच्या अवताराचे प्रयोजन आहे. आणि श्रीराम हे राजाधिराज आहेत. प्रजेचे रक्षण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे ते सीतेला म्हणतात की हे सीते, हे तुझ्यामुळे झाले, पण मी हे तुझ्यासाठी नाही केले. तू केवळ निमित्त आहेस. यामध्ये सीतेला श्रेय देणे ही बाजू आहेच, पण हे आज जे काही घडले त्याला सर्वप्रथम सीताच जबाबदार आहे. कारण तिने जर सुवर्णमृगाचा हट्ट धरला नसता तर आज ही आपत्ती ओढवली नसती. ही वरकरणी गोष्ट झाली. पण कधी कधी आपत्ती ही चांगले काहीतरी घडवून आणते, तेव्हा ती इष्टापत्ती ठरत असते. तसेच सीतेने केलेला सुवर्णमृगाचा हट्ट आणि रावणाने केलेले तिचे अपहरण ही इष्टापत्ती ठरली आणि तिच्या निमित्तानेच एवढे मोठे घनघोर युद्ध होऊन अनेक राक्षसांसह रावणाचा वध झाला. सृष्टी राक्षसांपासून भयमुक्त झाली. हे जाणून श्रीराम म्हणतात, हे तुझ्यामुळे गे झाले, तुझसाठी नाही केले. ते पुढे म्हणतात की वनवासात असताना मी तुझे रक्षण करू शकलो नाही, तुला रावणाच्या तावडीतून वाचवू शकलो नाही. हा माझ्यासाठी कलंक होता. पण आज रावणवध करून मी माझे कलंक धुतले. रघुवंशाची खाली गेलेली मान आज पुन्हा उंचावली. रघुवंशाला त्याचा हरवलेला लौकिक मिळाला. असे व्यक्त होताना ते पुढे म्हणतात की जो रुग्णायित नेत्रांचा दीपोत्सव त्याते कैचा. जो रुग्णायित नेत्रांचा दीपोत्सव त्याते कैचा, मनी संशय अपघाताचा. मी विश्वासू केवी तुझ्यावर कांते, लीनते चारुते सीते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, खरं तर सीता ही एक अत्यंत पतिव्रता स्त्री आहे. तिच्या दुर्दैवाने ती रावणासारख्या कामी कपटी शत्रूच्या बंदिवासात पिचलेली आहे. परंतु शत्रूच्या धामी राहिलेल्या पत्नीकडे कोणताही सामान्य पुरुष ज्याप्रमाणे संशयाने पाहिल, अगदी त्याचप्रमाणे श्रीरामांचे मनही संशयित झालेले आहे. आणि संशयाचे भूत एकदा का मनावर आरूढ झाले की माणसाची दृष्टी मलिन होऊन जाते. त्याच्या नजरेवर संशयाची अशी काही पुटे चढतात की त्याला स्वच्छ गोष्टही मलिनच दिसू लागते. त्यामुळे अत्यंत उद्विग्न होऊन श्रीराम म्हणतात की जो रुग्णायित नेत्रांचा म्हणजे जो अंध आहे, त्याला जसे दीपोत्सवाच्या लखलखीतपणाचा आनंद घेता येत नाही, तसेच मनामध्ये अपघाताचा संशय निर्माण झालेल्या या रामाला तुझ्यावर, तुझ्या पावित्र्यावर आता विश्वास वाटत नाही. हे कांते, हे सीते, सांग ना, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू. असे अत्यंत व्याकुळ होऊन श्रीराम सीतेला विचारत आहेत. ते पुढे म्हणतात की तो रावण कामी कपटी, तू बसलीस त्याच्या निकटी. तो रावण कामी कपटी, तू बसलीस त्याच्या निकटी. नयनांसह पापी भ्रुकुटी, मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते. लीनते चारुते सीते, लीनते चारुते सीते. श्रोते हो, भ्रुकुटी म्हणजे भुवई ही अगदी डोळ्यांशी संलग्न नसली तरी डोळ्यांचाच एक भाग म्हणून समजली जाते. आपल्या मनातील कितीतरी भाव हे डोळ्यांसोबतच भुवईमधूनही प्रगट होतात. आणि म्हणूनच श्रीराम म्हणतात की हे सीते, अत्यंत कामी कपटी असलेल्या रावणाच्या अंतःपुरात तू वास्तव्यास होतीस.
तू त्याच्या जवळ बसली होतीस म्हणजे तुझा दोष असो अथवा नसो, पण त्याच्या पापांची तू भागीदार झालेली आहेस. जसे पापी नयनांसोबत भ्रुकुटीही पापी ठरते, अगदी तसेच त्याच्या निकट वसलेली तूही पापी ठरत आहेस. मला आता याहून स्पष्ट बोलवत नाही. मला काय म्हणायचे आहे ते तू समजून घे, पण मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. हे मात्र अगदी सत्य आहे, असे श्रीराम अंतर्वेदनेने म्हणत आहेत. श्रोते हो, गदिमांची प्रतिभा पहा. वसणे आणि बसणे यातील धुसर वाटणारा पण तरीही महत्वाचा फरक त्यांनी येथे दाखवला आहे. बसणे म्हणजे जवळ बसणे, जे देहाशी संलग्न आहे. बसणे म्हणजे अगदी जवळ निकट बसणे, तर वसणे म्हणजे आजूबाजूला वावर असणे, वास्तव्य असणे. सीता ही रावणाच्या जवळ बसलेली नाही, पण त्याच्या आजूबाजूला वावरलेली आहे आणि म्हणूनच रावणाच्या दुष्कृत्याचा कलंक तिलाही लागलेला आहे. त्याचे अतीव दुःख श्रीरामांना होते, परंतु त्या परिस्थितीतही अत्यंत तटस्थपणे ते पुढे म्हणतात की मी केले निज कार्यासी दश दिशा मोकळ्या तुझसी. मी केले निज कार्यासी दश दिशा मोकळ्या तुझसी. नच माग अनुज्ञा मजसी. सखी सरले ते दोघांमधले नाते. लीनते चारुते सीते. लीनते चारुते सीते. श्रोते हो, श्रीराम हे अत्यंत संवेदनशील मृदू हृदयाचे आहेत, पण त्याचबरोबर कर्तव्याची कास धरताना ते वज्राप्रमाणे कठोर होतात आणि म्हणतात की हे सीते, मी माझे कर्तव्य केले, मी माझे कार्य केले. संकटकाळी पत्नीचे रक्षण करणे, तिची संकटापासून मुक्तता करणे हे पतीचे आद्य कर्तव्य आहे, जे मी केलेले आहे. पण यापुढे तुला तुझा मार्ग मोकळा आहे. दशदिशा तुला मोकळ्या आहेत. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची अनुज्ञा तू आता मागू नकोस. तुला हवे तिकडे तू जा, कारण आपल्यामधले पती पत्नीचे नाते संपुष्टात आलेले आहे. मी तुझा पुन्हा पत्नी म्हणून स्वीकार करू शकत नाही, असे अत्यंत उद्विग्नतेने पण तरीही तितक्याच स्थितप्रज्ञतेने श्रीराम सीतेला म्हणत आहेत. श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.